सोलापूर जिल्हा डीसीसी बँक अडचणीत आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. खरं तर यामध्ये बेकायदेशीरपणे कर्ज वाटप झाल्याचा आरोप किंवा त्या पद्धतीचा दावा जो आहे तो बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेला होता. आणि त्यानंतर हायकोर्टाने या संदर्भातले निर्देश जे आहेत ते सहकार विभागाला दिले आणि त्यावरची ती कारवाई झालेली आहे. आपल्यासोबत राजेंद्र राऊत सर आहेत. आमदार साहेब, खरं तर तुम्ही 2010 पासून या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीमागे आहात. जिल्हा बँकेमध्ये ज्या पद्धतीनं बेकायदेशीर कर्ज वाटप झाले, काय एकंदरीत आता त्याचा अपडेट आहे, आताची काय परिस्थिती आहे? कारण हायकोर्टामध्ये तुम्ही गेलात, कोर्टाने सांगितलं की संबंधितांवरती कारवाई करून वसुली करावी, काय परिस्थिती आहे? मुळातच मी 14 वर्ष होऊन गेली ह्या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना. ज्यावेळेस मी ॲडिट रिपोर्ट पाहिले होते त्यावेळेसपासून जवळपास 3 वर्षाचा मी ॲडिटचा लेखापरीक्षण अहवाल जे तपासले किंवा अभ्यास केला, त्यामध्ये बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याचं माझ्या निदर्शनास आलं. 5 एकर जमिनीवरती आज अर्ज की 2 दिवसात 82 कोटी ट्रान्सफर, ज्या जमिनीची 1 लाख रुपये किंमत आहे, असं म्हणजे एवढं बेकायदेशीर होतं की काही टिप्पण्या होत्या अधिकाऱ्यांच्या की कर्ज देऊ नये, खास बाब म्हणून अशी कर्ज मंजूर झालेली होती. त्यामुळं मी 78ची 83ची आणि 88 ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या ते टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी होत गेल्या. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानंच ह्याची चौकशी वगैरे सुरू झाली, सगळा अपार बाहेर आल्यानंतर शेवटी 88च्या सुद्धा आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापूर्वीच त्याचा सुद्धा निर्णय झाला. निर्णय होऊन सगळ्याला दोषी धरलं. जवळपास 283 कोटी काहीतर निघाले आणि त्याचं व्याज जवळपास 1000 कोटीहून अधिक यांच्याकडे जबाबदारी निश्चित केली आहे. आणि ह्याच्याकरता हे सगळ्या वसुलीच्या कारवाया सुरू झाल्या, जप्तीच्या वगैरे. त्यानंतर हे माननीय मंत्री महोदयांकडे, सहकार मंत्र्याकडे त्यांनी स्थगिती मिळावी करता काही अर्ज केलेत किंवा त्या ठिकाणी याचिका दाखल केल्या. त्याच्यावरती सुद्धा निर्णय होणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी सहकार मंत्री महोदयांनी काय त्यांना वेळ आहे का नाही काय माहीत नाही, परंतु त्यांनी आणखी निर्णय सुनावणी घेऊन दिलेला नाही. त्याकरता माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर हा विषय निकाली काढावा. त्याकरता मीही परत स्मरणपत्र सहकार मंत्री महोदयांना दिलेलं आहे. मी त्यांची भेट माझी झाली नाही गेल्या आठवड्यामध्ये, आणखीन मी जाऊन पुढच्या आठवड्यात भेटणार आहे. लवकरात लवकर ह्याचा निर्णय तुम्ही द्या आणि जी काही वसुली आहे ती वसुली झाल्यानंतर निश्चितपणानं आणखीनही बँक मजबूत होणार आणि शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे. आता हा झाला एक विषय. दुसरा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये एवढा मोठा अपहार झाला, परंतु त्याच्यामध्ये फौजदारी स्वरूपाचे कुठले गुन्हे दाखल झालेले नव्हते. परंतु साखरेचा जो घोटाळा झाला मध्यंतरी 3 कारखान्याचा, त्याच्यामध्ये जवळपास 100 कोटीहून अधिक साखरेचा घोटाळा झाला आहे आणि त्याचे FIR झालेले आहेत, त्याचे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे ईडीला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे गेल्या आठवड्यामध्येच. ह्याच्यामध्ये ईडीच्या मार्फत ह्याची चौकशी व्हावी. आता दुसरंही पत्र मी आणखीन मंगळवारपर्यंत देणार आहे. परत एक 8 दिवसानंतर स्मरणपत्र देणार आहे. त्याच्यानंतर मी 8 दिवसानं माननीय उच्च न्यायालयामध्ये ईडी, मला खात्री आहे की त्यांनी डायरेक्टर ही ह्याच्यात दखल घेतील. जरी काय वाटलं तरी शेवटी माननीय उच्च न्यायालयामध्ये आता माझी पण चांगली प्रॅक्टिस झाली. शेवटी तिथं जाऊन काही निर्णय होतात. त्या ठिकाणी मी माननीय उच्च न्यायालयाला विनंती करणार आहे आणि याचिका दाखल ह्याची ईडी अंतर्गत चौकशी ह्या सगळ्या घोटाळ्याची व्हावी. खरं तर हायकोर्टाने हे निर्देश दिलेले होते, त्याला काही टाइम पिरियड दिलेला होता की एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही त्याची सुनावणी घ्यावी किंवा त्याच्यावरती वसुलीची कारवाई करावी, असं काही वेळ कोर्टाने दिलेला होता का या 1000 कोटीच्या अनुषंगाने? दिलेला आहे निश्चित. आता वेळ एक्झॅक्ट मला सांगता येणार, पण दिलेला आहे. तोच सहकार मंत्री महोदयांना मी म्हणूनच पत्र दिलेलं आहे आणि मी प्रत्यक्ष जाऊन भेटून ही सर्व बाबी त्यांच्या समोर मांडणार आहे. मला खात्री आहे लवकर सुनावणी घेतील. साधारण कोणकोणते कारखाने जे आहेत, आपण जसं म्हणाल की ईडीकडे तुम्ही यापूर्वी देखील अर्ज केलेला आहे आणि आणखी 2 वेळा स्मरणपत्र देऊन हायकोर्टामध्ये या संदर्भात धाव घेणार आहे आणि ईडीला निर्देश करावे. हे कोणकोणते कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यातले की 100 कोटींचा हा साखरेचा घोटाळा केला? आर्यन शुगरचा झालेला घोटाळा, अक्कलकोटचा आणि सांगोल्याचा. तिन्ही साखर तारण कर्ज घेतलं आणि साखर पण गायब, कर्ज पण गायब, असे 3 कारखाने आहेत. आणि काही जणांनी आणखीन घेतलेले आहेत. बऱ्याच जणांचे ते काही टिंबुर्णीला एक 10 कोटीचा विषय झालेला आहे. परत पंढरपूरचे काही गुन्हे आहेत, पितळाच्या विटा ठेवून सोनं, त्या काही चालत होतं त्या काळामध्ये. हे सगळेच मी सगळ्या व्यापाराच्या कॉप्या वगैरे देऊन सर्व ईडीला ही माहिती दिलेली. खरं तर आता डीसीसी बँकेचे जे बेकायदेशीर कर्ज वाटप केले यामध्ये बहुतांश
माजी आमदार आहेत, काही मंत्री आहेत. यातले काही लोक जे आहेत ते आता सत्तेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत, काही लोक विरोधात आहेत. पण मग या सर्वांवरती कारवाई होणं अपेक्षित आहे का, आणि त्यासाठी आपण कसा प्रयत्न करताय? निश्चितपणाने यामध्ये राजकारण जसं बोललं जातं की सहकारात राजकारण आणू नये, तसं शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा राजकारण आणू नये ह्या मताचा मी आहे. तुम्ही कर्ज घेतलंय ना, मग भरा ना. तुम्ही शेतकऱ्याची काय अडचण करताय? आणि असं मला कधी कुणी, मी प्रामाणिकपणाने सांगतो, मला कधी कुणी थांबा म्हणलेलं नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की माझ्या साहेबावरती विश्वास आहे, मला ती कधीच तसं मानणार नाहीत. कोण इकडं आले काय आणि तिकडं आले काय. त्यामुळं मला माझी जी लढाई आहे ती माझी शेतकऱ्यांच्या हिताकरता लढाई आहे. शेतकऱ्याच्या कष्टातनं घामातनं तयार झाली. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 400 कोटी रुपयाचे आणखीन शेअर्स शेतकरी बांधवांचे असतील. आणि आपण इतर बँकामध्ये पाहतोय की त्या नॅशनल बँकेमध्ये शेतकऱ्याची हेळसांड होती आणि त्यांना वेळोवेळी पैशाची आवश्यकता शेतकरी बांधवांना असती. आणि ती शेतकऱ्याची बँक मजबूत व्हावी याकरता मी लढाई लढलेलो आहे. त्यामुळे आता राजकारणात काय कोण येईल जाईल हा भाग वेगळा आहे, परंतु माझी लढाई अशी ठामपणाने राहणार आहे. त्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका. खरं तर शेवटचा प्रश्न आहे की डीसीसी बँकेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, त्यामध्ये पुन्हा एकदा ही जी लोक आहेत ज्यांच्यावर ही कारवाई निश्चित केलेली आहे किंवा ज्यांची वसुली निश्चित केलेली आहे, ती लोक पुन्हा एकदा त्या पदावरती येऊन या संपूर्ण चौकशीमध्ये किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही अडथळा आणू शकतो अशी देखील भीती आपण व्यक्त केलेली आहे. काय वास्तव आहे? आता याकरता मी निवडणूकच लागणार नाही ह्याची वेळोवेळी काळजी घेतली. मग सरकारच्या माध्यमातून घेतली, त्याचबरोबर प्रशासकाला मुदतवाढ देण्यापर्यंत. आता सुद्धा मी इंटरव्ह्यूशन ऍप्लिकेशन दिलेलं आहे. आता जी एक सोसायटी आहे आपली मंगळवेढ्यातली, त्या सोसायटीने एक याचिका दाखल केलेली की निवडणुका घ्याव्या. तो पिरियड संपलेला आहे, परंतु मी इंटरव्ह्यूशन ऍप्लिकेशन दिलेलं आहे की जर निवडणुका घेतल्या गेल्या तरी वसुलीमध्ये अडथळा येईल. आणि शेवटी आता कसं आहे की कायदा हा श्रेष्ठ आहे. शेवटी मान्य उच्च न्यायालय किंवा न्यायालयांचे निर्देश जे येतील ते सगळ्यालाच मान्य करावं लागतं. उद्या निवडणुका जरी घ्याव्या लागल्या तर ह्यांचंच कोणी तर नाते गोती कोण ना कोण तिथे येणार आहे. आता ही पुढची परिस्थिती कशी निर्माण होती ती देवजाण. पाहिलं की खरं तर ईडीकडे या संपूर्ण जवळपास 100 कोटींच्या आसपास साखर घोटाळा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. आणि त्याचे विरोधात खरं तर ईडीकडे देखील तक्रार जी आहे ती माजी आमदार राजीनामधून दिलेली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये ईडी यामध्ये नक्की कशा पद्धतीने हस्तक्षेप करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बार्शी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.